बरोबर बोललेत. आम्ही तेच म्हणतोय. चुकीचं काय आहे? देतील ते उत्तर. वंदे मातरम सोनिया गांधींवर फडणवीसांनी टीका केली आहे. कशाला? अर्धवट वंदे मातरम म्हटलं बौद्धिक नक्षलवाद आहे आम्हाला. हे कोण म्हणतंय बघा. ही बौद्धिक कोण घेतं? RSS मध्ये घेतली जातात. कारण यांची बुद्धी कमी आहे सगळ्यांची, म्हणून त्यांना कायम बौद्धिक शिबिरं घ्यावी लागतात. कोणीही अर्धवट वंदे मातरम म्हणत नाही. आज मी सामनामध्ये लिहिलं आहे त्याविषयी. वंदे मातरमची 6 कडवी आहेत. किती? 6. प्रधानमंत्र्यांनी टेलिप्रॉम्प्टर शिवाय ती 6 कडवी म्हणून दाखवावी. मी तर म्हणेन 2 कडवी म्हणून दाखवावी. प्रधानमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा 6 कडवी समोर उभं राहून म्हणून दाखवावी. आतापर्यंतची प्रथा 1938 साली काँग्रेसनं वंदे मातरम हे राष्ट्रगान म्हणून स्वीकारलं. काँग्रेसने स्वीकारलं, BJPने नाही स्वीकारलं वंदे मातरम. 1836 साली काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये प्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरमचं गान केलं. संघाच्या शिबिरात नव्हतं वंदे मातरम, काँग्रेसने केलं आहे. आणि इन्किलाब झिंदाबाद आणि वंदे मातरम ही 2 महाकाव्य आहेत. त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो. त्यातलं फक्त वंदे मातरम हा याचीच गर्जना करत क्रांतिकारक फासावर गेले. 6 कडवी म्हणत नाही गेले. 6 कडवी म्हणत भगतसिंग फासावर गेला का? किंवा सुखदेव फासावर गेला? वंदे मातरम आणि इन्किलाब झिंदाबाद. भाजपच्या लोकांना जो त्यांना जे इडियट म्हटलं जातं ते यामुळेच इडियट म्हटलं जातं. करोडो रुपये खर्च करून भाजपने तिरंगा यात्रा काढली. काल आपण पाहिलं असेल. महाजन यांनी 17 दिवस कितवा आहे हो, म्हणून